नमस्कार मंडळी. थंडी आली की पहिलं नाव आठवतं ते गाजर हलवा. थंडी आहे आणि गाजर हलवा बनला नाही असं होणारच नाही. प्रत्येक थंडीचा सीझन चालू झाला की बाजारात मस्त मस्त गाजर यायला लागतात. लाल बुंद गाजर बघितले की एकच पदार्थ आठवतो, तो म्हणजे गाजरचा हलवा. गाजराचं गोडपण, तुपाची साथ, हलकासा वेलचीचा दरवळ खास, एक चमचा घेताच हसू उमटतं. गाजर हलवा म्हणजे गोड आनंद खास. इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेत, म्हणजे त्याची देठ वगैरे काढून ते अर्धा किलो होतात. पण तुम्ही देठ न काढता वजन करत असाल तर ते थोडं जास्त घ्या. आता या गाजरच्या साली काढून घेऊया. कधी असं वाटतं का, मी अभ्यास करतोय पण मार्क का येत नाहीत? मी प्रयत्न करतोय पण तरीही यश दूरच का वाटतंय? सगळे पुढे जातायत आणि आपण मात्र जागेवरच अडकलोय. जर तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी जे सांगणार आहे ती गोष्ट कायम लक्षात ठेवा. तू मशीन नाहीस, तू माणूस आहेस. त्यामुळे थकणं चुकीचं नाही, पण थांबणं चुकीचं आहे. अशा प्रकारे सगळ्या गाजरच्या साली काढून झाल्या की ते खिसून घेऊया. विद्यार्थी जीवन म्हणजे फक्त पुस्तक नाहीत. आई वडिलांची अपेक्षा, शिक्षकांचा दबाव, समाजाचं काहीतरी मोठं कर असं म्हणणं, आणि या सगळ्यात विद्यार्थी स्वतःला विसरून जातो. एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा, मार्क्स तुमची बुद्धिमत्ता ठरवत नाहीत, रिझल्ट तुमचं भविष्य ठरवत नाही. इतिहास बघा, अनेक मोठे लोक शाळेत ॲव्हरेज होते, काही तर नापास सुद्धा, पण त्यांनी हार मानली नाही. मार्क कमी आले तर पुढच्या वेळेस कसं सुधारायचं ते शिकायला मिळतं. अशा पद्धतीने गाजर खिसून झालं आहे. कढई गरम करून घेतली आहे. त्याच्यात 2 चमचे तूप घालूया. आता त्यात खिसलेले गाजर घालूया. ही रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. गाजर तुपावर चांगलं भाजून घेऊया. आजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? कंपॅरिझन, म्हणजेच तुलना. तो मित्र पुढे आहे, ती मैत्रीण टॉपर आहे, तो इंस्टाग्रामवर चमकतोय, पण कोणाचं आयुष्य आपल्यासारखं नसतं. प्रत्येक झाड एकाच वेळेला फळ देत नाही. तुमची वेळ वेगळी आहे आणि तुमचा प्रवासही वेगळा आहे. एक सिक्रेट सांगते, मोटिवेशन येऊन जातं पण डिसिप्लिन राहते. रोज 10 तास अभ्यास नको, पण रोज थोडा थोडा अभ्यास हवा. आज 1 तास, उद्या 1 तास, पण रोज. कारण यश हे एका दिवसाचं काम नाही, ते रोजच्या प्रयत्नांचंच फळ आहे. गाजर थोडे भाजले की दुधाची साय घालूया. तुमच्याकडे साई नसेल तर कंडेन्स मिल्क घालू शकता, किंवा बाजारात क्रीम मिळते, तीही घातली तरी चालेल. साई घालून परत 5 मिनिटं शिजवून घेऊया. तुमच्या हलवा प्रेमी मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हे बघा, हलवा थोडा थोडा शिजत चाललाय. सुरुवातीला गाजर हलव्याचा कलर थोडा फेंट दिसतो, पण नंतर तो डार्क होत जातो. अपयशाची भीती सगळ्यांनाच वाटते, पण एक प्रश्न विचारा, मी प्रयत्नच केला नाही तर काय होईल? काहीच होणार नाही. आणि हेच सगळ्यात मोठं अपयश आहे. अपयश येईल तर शिकायला मिळेल, पण प्रयत्नच नाही केला तर काहीच मिळणार नाही. आपण आता 3 चमचे दूध पावडर घालूया. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण जो पदार्थ घालणार आहोत ना, त्याने हलवा अतिशय चविष्ट होतो. ते म्हणजे खारीक पावडर. खारकीतल्या बिया काढायच्या आणि त्याची अगदी बारीक पावडर करून घ्यायची. याने हलवा अतिशय दाणेदार होतो. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे यापुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. सगळ्यात शेवटी साखर घालायची आहे. मी इथे अर्धी वाटी साखर घालतेय, पण काहींना जास्त गोड आवडतं तर काहींना कमी गोड.
त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि खारीक पण थोडीशी गोडच असते, त्यामुळे साखर तुमच्या आवडीनुसार घाला. साखर शेवटी घालतोय कारण त्यामुळे हलवा चिकट होत नाही. हलवा शिजतोय तोपर्यंत दुसरीकडे फोडणी पात्र गरम करून त्याच्यात थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रुट्स तळून घेऊया. या काजू बदाममुळे हलवा किती छान लागतो आणि तो दिसायलाही किती सुंदर दिसतोय. आता हे तळलेले ड्रायफ्रुट्स हलव्यावर टाकूया. तुम्ही न तळता सुद्धा टाकू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा गाजर हलवा बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? मग वाट कसली बघताय? तुम्ही पण हा हलवा नक्की करून बघा. आता यात घालतोय वेलची पावडर. अशा पद्धतीने सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि तयार आहे आपला दाणेदार गाजराचा हलवा. आज प्रत्येक विद्यार्थ्याला मी थेट सांगते, तू कमी नाहीस, तुझ्यात क्षमता आहे, तुझी वेळ येणार आहे, फक्त थांबू नकोस. आज नाही जमलं तर उद्या प्रयत्न कर, उद्या नाही जमलं तर परवा कर, पण सोडू नकोस. आई वडील तुमच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांना तुमच्यात काहीतरी दिसतं. शिक्षक शिकवतात कारण त्यांना तुमचं भविष्य दिसतं. आणि आज जर कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर स्वतःवर ठेवा, कारण आजचा विद्यार्थीच उद्याचा इतिहास घडवतो आणि आजचा संघर्षच उद्याचं यश बनतो. गाजराचं गोडपण अभ्यासाची साथ, संयम ठेवलास तर मिळेल यशाची वाट. आज हलवा शिजतोय हळूहळू खास, उद्या तुझ्या मेहनतीला मिळेल गोड सुवास. आज कढईत गाजर, उद्या हातात यश, आज अभ्यासाचं ओझं, उद्या अभिमानाचा स्पर्श. संयम ठेवा मित्रांनो, हीच आहे खरी कला. हलव्यासारखंच आयुष्य, शेवटी गोडच सगळं होणार. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत खुश रहा. धन्यवाद.